मामाच्या नावानं चांगलं आज जायचं होतं आपल्याला बाळू मामाला. भागा नंबर 5 मधलं धान्य जे होतं ते आपल्याला आदमापुरात पोच करायचं होतं. हे काम आपल्याला कारभाऱ्याने दिलं. तर मग काय आपले सगळे कार्यकर्ते अक्षय मंडेकरची ही गाडी बघा, ह्या गाडीत माल भरला होता फुल. गाड्या होत्या 3. ही आपली गोटू कदम यांची कॅरी, ह्यात बी गाडीत माल भरला होता बक्कळ. एकदाच आलो विजयनगरमध्ये, म्हैसाळ विजयनगरला इथं होतं जरा मटेरियल, इथलं मटेरियल सगळं भरून घेतलं. हे आपले सगळे कार्यकर्ते आहेत बघा, बाळू बिळू भैया बिया सगळेजण लागले की माल भरायला. सगळे माल भरले. इथल्या मामाने केला चहा. थंडीत चहा प्यायल्यावर कसं एकदम झकास हो. चहा बी पिऊन घेतलं. तेवढ्यात आपल्या गोटू एडिटर हो सौरभ दादा आणि एडिटरनं काय सगळ्यांनी भंडार लावण्याचं काम हाती घेतलं. भंडार लावला. तेवढ्यात आपला सोमादादा बी गाडी घेऊन आला की सोमादादाची नवीन गाडी होती मॅक्झिमो. ह्या गाडीत नारळी पोती भरली. तेवढ्यात वाटत गाठ पडला भागा नंबर 18 भागा दर्शन घेऊन वाटत लागलो. तेवढ्यात म्हणलं जर हवा चेक करायला लागते. सगळ्या गाडीतने हवा चेक करून लागलो की हवेला गाड्या लागल्या सुसाट. हे आपल्या गोटू दादाची आणि आपल्या सोमादादाची गाडी हो. गाड्या कशी एकदम झका. तेवढ्यात हवेला थांबलो. पाऊस लय लागाल तर मग चहा तर प्यायला लागते म्हणलं. सगळं कार्यकर्त्यांनी चहा बी पिऊन घेतला. तेवढ्यात आपलं ही ऋषीदादा बघा म्हणलं मला बी जरा रेडिओमध्ये घ्यायला लागते. मग ऋषीदाला बी घेतला आणि लागलो की हवेला लागल्यावर काय पाऊस लय दिसा पडाल, त्यामुळे पुढलं काय दिसन झालं. तेवढ्यात एकदा मामाच्या दरबारात आलो. घेतलं वॉचमॅन काका म्हणलं 5 मिनिट थांबा, हॅलो ओढून घेतो. मग काय माल उताराचा कार्यक्रम चालू झाला. मी बी पोते घेतलं एक खांद्यावर. सगळा माल बिल कसं एकदम व्यवस्थित. ही ऋषीदादा पोहूनच माल उतरायला. हे आपलं ओमकार दादा बंडेकर हो. माल सगळं उतरून कसं एकदम झकाजमध्ये घेतला. कार्यकर्ते बक्कळ हो. प्रत्येकाच्या वाटणीला 4-4 पोती आल्यावर 3 गाड्या मोकळ्या झाल्या की ह्या आपलं गोटू दादाचं मालक आहे बघा. कसं बसले जरा गारातल्या जरा कडलाच बसलं होतं. तेवढ्यात काय नाही सगळे गाड्या बिड्या खाली करून झाल्यावर मग म्हणलं मामाचं दर्शन घ्यायला लागते. भग्यामधनं आल्यामुळे डायरेक्ट दर्शन आतलो. मामाच्या गाभाऱ्यात गेल्यावर मग काय हो एकदम आनंद गगनात मावन झालता. मामा दर्शन घेतलं. तेवढ्यात काय इथं आपली जेवणाची व्यवस्था केली ती. भग्यातनं आलो म्हणल्यावर व्यवस्था कशी एकदम जाम हो. जेवण बिवून प्रसाद एकदम झकासमध्ये खाल्ला. मामाचं दर्शन आता घ्यायला लागते. ही सगळी आपली गँग आहे. मामाचं दर्शन घेऊन मग एकदाच बाहेर यायला लागते. म्हणलं बाहेर एकदाच आलो. तेवढ्या तिथल्या काय सगळ्या दुकानदारांनी मेंढक्यातनं आलो म्हणलं प्रत्येकाने लाडू आणि काय खजूर प्रत्येकाने महाप्रसाद वाटला की आम्हाला. प्रत्येकाला 2-2